आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती। सूत्रांची माहिती तर सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3190 कोटी केले होते मंजूर। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच। संजय राऊतांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून सुद्धा फडणवीसांचं अभिनंदन। आम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगणार। विधानसभेत आमची एकत्रित संख्या 50। अध्यक्ष आमची मागणी मान्य करतील, संजय राऊतांचा दावा। महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही, ही वस्तुस्थिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम राहील। राऊतांच्या दाव्यावर मंत्री शिरसाटांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, कुणाच्या हाती सूत्र द्यायची ही जनता ठरवते। मात्र आम्ही महायुती म्हणून एकजुटीनं राहण्याचा निर्णय घेतलाय। शिंदेंच्या भगवा फडकवण्याच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंतांच्या धमकी प्रकरणी कोरटकरनंच धमकी दिल्याचा सीडीआर तपासातनं समोर। कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज निकाल देणार, तर आता कोकाटेंना वाचवलं जात आहे, संजय राऊतांचा आरोप। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। तर उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे निर्णय। शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी। देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार, तर कमाल आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान खात्याचा अंदाज। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक। सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 6 रुपयांनी वाढ, तर 19 किलोचे व्यावसायिक सिलेंडरसाठी मुंबईतील 1755 रुपये मोजावे लागणार। व्यावसायिकांना फटका बसणार।